लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। सर्वजणांना ख्रिस्त येशूच्या पुनरुत्थानाच्या शुभेच्छा। हॅपी रेझरेक्शन डे टू यू ऑल। ख्रिस्त येशू आपणा सर्वांना त्याचा स्वर्गीय आशीर्वाद आणि पुनरुत्थानाचं जीवन आणि सामर्थ्य प्रदान करो, हीच माझी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना आहे। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, द इम्पॅक्ट ऑफ द रेझरेक्शन। येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रभाव। हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे। येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने काय शक्य केले हे आम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे। म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। पुनरुत्थान हा ख्रिस्ती जीवनाचा कोनशिला आहे। शुभवर्तमानाचा पायाही पुनरुत्थान आहे। पुनरुत्थान हे ख्रिस्ताच्या मृत्यूचे प्रकाशन आहे। ख्रिस्ताचे झालेले पुनरुत्थान आम्हा ख्रिस्ती व्यक्तींनाही आमच्या स्वतःच्या पुनरुत्थानाची खात्री देते। कोरिन्थिकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय आणि याच्या 14व्या वचनापासून मी वाचत आहे। आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व आमचा विश्वास ही व्यर्थ। लक्षात घ्या, पुनरुत्थानावरच ख्रिस्तीत्वाचा संपूर्ण पाया अवलंबून आहे। आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले, पण मेलेले उठविले जातच नाही तर मग त्याने त्याला उठविले नाही। कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात, आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे। आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग आपण सर्व माणसांपेक्षा लाचार आहोत। तरी पण ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे। कारण मनुष्यांच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्यांच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान ही आहे। कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे। प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमेन। या ठिकाणी कोरिन्थिकरास पहिले पत्र याच्या 15 अध्यायातल्या 14 ते 18 वचनात प्रेषित संत पौल या वचनाद्वारे ख्रिस्त येशूच्या पुनरुत्थानाचे महत्त्व आम्हाला सारांशामध्ये सांगतोय। ख्रिस्ताची मंडळी ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्रित होते, कारण रविवारचा दिवस हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे। म्हणूनच आम्ही सर्व त्या पहिल्या दिवशी एकत्रित होतो। म्हणून प्रत्येक रविवार हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उत्सव आहे। ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे उत्सवाचे कारण आहे। अर्थात आम्हा ख्रिस्ती व्यक्तींसाठी ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा दररोजचा उत्सव आहे। पुनरुत्थानाच्या सत्यात ख्रिस्तीत्वाचे खरेपण केंद्रित आहे। प्रभू येशू ख्रिस्ताचे 2000 वर्षापूर्वी झालेले पुनरुत्थान हे खऱ्या ख्रिस्तीत्वाचा पाया आहे। ख्रिस्ताचं पुनरुत्थान जर नाही तर पापमोचन नाही, आम्हाला स्वर्ग राज्याची काही आशा नाही, काही मुक्तीचा मार्ग नाही, आणि देवाच्या न्यायातूनही आम्हाला कोणी सोडवू शकणार नाही। रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 9 आणि 10 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे। हे वचन आम्हाला काय म्हणते आम्ही पाहूया की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल। कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते। अर्थात आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, आम्हाला तारण प्राप्त होण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर अंतकरणापासून विश्वास ठेवणे आवश्यक आहे आणि मुखाने कबुली देणे अत्यावश्यक आहे। ही गोष्ट आम्हाला दर्शविते
की पुनरुत्थान हाच ख्रिस्ती विश्वासाचा प्रमुख पाया आहे. पुनरुत्थान जर नाही तर शुभवर्तमान नाही, म्हणजे सुवार्ता नाही, आणि जर सुवार्ता नाही तर तारणही नाही. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय 1 ते 6 वचन मी वाचत आहे. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. अर्थात संत पौल अशी सुवार्ता आम्हाला देत आहे जी पुनरुत्थानावर आधारित आहे, व ती सुवार्ता तुम्ही आणि आम्ही दृढ धरणे आवश्यक आहे, अन्यथा आमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण या सुवार्तेद्वारेच आमचे तारण होत आहे. अर्थात पुनरुत्थान हे केवळ एक वैशिष्ट्य नसून संपूर्ण सत्य आहे. पुनरुत्थान हाच विषय प्रेषितांच्या शुभवर्तमानाचा ठरला. पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तीत्व निरुपयोगी ठरते, खोटे ठरते व भ्रमिष्ट मार्ग ठरतो. देवाच्या वचनांतील सत्य हे पुनरुत्थानाद्वारे प्रकट होते. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय याच्या 22 वचनापासून 24 वचनापर्यंत आम्ही वाचूया. ओ इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासरी येशूच्या द्वारे देवानी जी महत् कृत्य अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली, त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्मयांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. येथे प्रथमच प्रवचन प्रेषित पेत्राद्वारे दिले गेले. स्तोत्र संहिता याचा 16वा अध्याय याचा 9 ते 11 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की स्तोत्रकर्ता दावीद ज्या वेळेला हे स्तोत्र गात आहे, हे स्तोत्र लिहित असताना आपल्या स्वतःविषयी ही गोष्ट म्हणत नाहीये, तर तो या ठिकाणी मसीहा जो येणार आहे त्याविषयी भविष्यवाणी करीत आहे. कारण दावीद मरून गेला आणि त्याचं शरीर कुजलं, परंतु येथे असा एक व्यक्ती येणार होता ज्याला कुजणे शक्य नव्हते, कारण त्याला कबर ठेवू शकत नव्हती. त्याला जिवंत होणे आणि मृत्यूवर विजय मिळविणे आवश्यक होते. आणि याविषयी दावीद या ठिकाणी भविष्यवाणी देत आहे. हे भविष्यवाणीचे वचन आहे. अर्थात आम्ही स्तोत्र 16 अध्याय 8 ते 11 वचनात येथे आम्ही पाहत आहोत की दावीद स्वतःविषयी काही म्हणत नाही, तर तो मसीहाविषयी भविष्यवाणी करतोय, जो पवित्र व पापापासून वेगळा केलेला त्याच्याविषयी तो बोलत आहे. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय याचा 29 वचनापासून मी वाचत आहे. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुम्हा बरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. दावीदाने हे स्तोत्र लिहिले होते, पण दावीद तर मरण पावला, पुरलाही गेला व त्याची कबर आजपर्यंत आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानांतील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. अर्थात पुढे मसीहा येणार हे त्याला देवाने दाखविले होते. याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. अर्थात दावीदाने जे स्तोत्र लिहिले त्यामध्ये त्याने ख्रिस्ताचा उल्लेख केला. त्याने ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी केली, कारण ख्रिस्त पुनरुत्थित होणार हे त्या ठिकाणी शास्त्रलेखात दावीदाच्या द्वारे देवाने प्रकट केले होते व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव येणार नाही.
ही गोष्ट सांगितली होती. अर्थात आम्ही पाहतो की मनुष्याचा मृत्यू झाला की मृत्यूनंतर शरीर जलद गतीने कुजण्यास सुरुवात करते. जसं आम्ही लाजरच्या कबरेजवळ पाहतो की मार्था म्हणते की आता त्याला दुर्गंधी येत असेल म्हणून तेथे कोणी उभे राहू इच्छित नव्हते. परंतु या ठिकाणी आम्ही स्तोत्र 16 अध्यायामध्ये ही गोष्ट पाहत आहोत की देवाचा पवित्र जो देवपुत्र कुमारीपासून जन्मलेला जो मसीहा, जो अभिषिक्त, ज्याला कुजण्याचा अनुभव येणार नव्हता, तो कबरेत राहू शकणार नव्हता, तर त्याला बाहेर येणे होते व ही भविष्यवाणी देण्यात आली होती. आणि येथे आम्ही ही भविष्यवाणी पूर्ण होताना पाहत आहोत. जर भविष्यवाणीचे हे वचन पूर्ण झाले नसते तर वचनावर विश्वास करण्यात आला नसता, कारण ते वचन एका ठिकाणीही तुटले असते तर ते सत्य ठरले नसते. म्हणूनच आम्ही देवाच्या वचनावर विश्वास केला पाहिजे, कारण प्रत्येक वचन सत्य आहे. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण देवाच्या वचनातील काना मात्रा देखील रद्द होणार नाही. अम्माऊस गावाच्या रस्त्यावर 2 शिष्यांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त बोलतो. त्यावेळेला प्रभू येशू त्यांना काय म्हणाला? लूक 24:25-27 वचन. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रांतील आपल्या विषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. संदेष्टे, मोशे, स्तोत्रे यांच्याद्वारे येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यात आले होते, कारण जुन्या कराराचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. ज्या भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताविषयी करण्यात आल्या होत्या त्या सर्व ख्रिस्ताद्वारे पूर्ण करण्यात आल्या. अर्थात ख्रिस्ताला ती दुःखे सोसावी आणि त्याने त्यानंतर गौरवात जावे ही गोष्ट घडणे अगत्याची होती. योहान कृष्ण वर्तमान याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 19 ते 22 मी वाचत आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसांत ते उभारीन. येशू ख्रिस्त या ठिकाणी एक आध्यात्मिक भाषा बोलत आहे. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधायला 46 वर्ष लागली आणि तुम्ही हे मंदिर 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीर रूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे, हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. अर्थात शिष्यांना ही गोष्ट कळली की मसीहाच्या पुनरुत्थानाविषयी शास्त्रलेखात भविष्यवाण्या केलेल्या आहेत. ही गोष्ट त्यांना कळली. अर्थात या सर्व गोष्टी समजण्यासाठी येशूचे पुनरुत्थान व्हावे लागले. येशूच्या पुनरुत्थानानंतर त्यांचे नेत्र उघडलेले आहेत व त्यावेळेला त्यांना स्पष्टपणे शास्त्रलेख समजलेला आहे व शास्त्रलेखावर त्यांचा विश्वास बसलेला आहे. अर्थात मसीहाच्या पुनरुत्थानाविषयी शास्त्रलेखात भविष्यवाणी दिल्या आहेत असे शिष्यांना तेव्हा कळले. ही बाब त्यांना येशूच्या पुनरुत्थानानंतर समजली. अर्थात त्यानंतर त्यांना हे स्पष्ट झाले व त्यांनी शास्त्रलेखावर पूर्ण विश्वास ठेवला, कारण पुनरुत्थान हे शास्त्रलेखाची पूर्णता होती. या ठिकाणी पहिली गोष्ट आम्ही ही पाहत आहोत व देवाचे प्रत्येक वचन सत्य आहे याची प्रचिती होती. पुनरुत्थान आम्हाला देवाच्या वचनाची सत्यता आणि विश्वासयुक्तता म्हणजे विश्वास योग्यता प्रकट करण्याचं काम करते. योहान कृष्ण वर्तमान 10वा अध्याय 17 आणि 18 वचनात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःविषयी तो दावा करीत आहे, मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. अर्थात येशू ख्रिस्त या म्हणण्याद्वारे ही गोष्ट दाखवू इच्छित आहे की आपला प्राण देण्याचाही अधिकार आहे व प्राण परत घेण्याचाही अधिकार आहे, कारण तो स्वतः देव आहे. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त देव आहे हे प्रकट करण्याचं कार्य येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे दाखविले गेले. रोमकरासपत्र 1 अध्याय 4 वचन. व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. अर्थात येशू ख्रिस्त देवाचा पुत्र निश्चित कधी ठरला? जर तो मरण पावला असता, इतर महान पुरुषांप्रमाणे जर धुळीला मिळाला असता, उठला नसता, तर तो देव ठरला नसता.
एक शब्द या ठिकाणी सूचित केलेला आहे, पराक्रमाने. कारण मृत्यूवर आजपर्यंत कोणीही विजय प्राप्त केलेला मनुष्य नाही, केवळ येशू ख्रिस्त हाच एकमेव व्यक्ती संपूर्ण विश्वामध्ये आम्हाला आढळतो. आणि त्याच्या पुनरुत्थानाने पराक्रमाने तो देवाचा पुत्र म्हणून तो निश्चित ठरला. ख्रिस्त येशूच्या पुनरुत्थानाद्वारे त्याने हे सिद्ध केले की तो मनुष्य पुत्राहून उच्च आहे, म्हणजे परिपूर्ण मनुष्य. कारण आदमापासून प्रत्येक व्यक्ती जन्माला आलेला मरण पावत होता. कोणाचाही जीव कबरेतून कायमचा जिवंत झाला नाही. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य हे दर्शवित होते की तो मृत्यू लोकात गेला, परंतु तिसऱ्या दिवशी तो मृत्यूवर विजयशाली बनून कबरेतून बाहेर आला, पुन्हा कधीही कबरेत जाऊ नये म्हणून. अर्थात पुनरुत्थान ही देवाची घोषणा होती की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय याचा 30 आणि 31 वचन मी आपण पुढे वाचत आहे. पण देवाने त्याला मेलेल्यामधून उठविले. त्याच्याबरोबर जे गालिलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. अर्थात येशू ख्रिस्त 40 दिवस दर्शन देत राहिला पुनरुत्थानानंतर व त्याने 500 पेक्षा अधिक लोकांना दर्शन दिले. अर्थात हे यासाठी की मी जिवंत झालेलो आहे ही गोष्ट सर्व मानव जातीला कळवावी. कारण ख्रिस्त येशू हा एकमेव मानव मरणावर विजय प्राप्त करून पुन्हा कधीच मरण पावला नाही. आम्ही संत पेत्राच्या प्रवचनाकडे परत जाऊया. प्रेषित 2 अध्याय याचं 32 ते 36 वचन. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खेळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात सुटपुट लागली. प्रियजन हो, या ठिकाणी काय झालेलं आहे, ज्या यहुदी लोकांनी जो गौरवाचा अधिकारी त्याला ठार मारले याची जाणीव त्यांना झाली. त्यांना हे कळले की ज्याला आम्ही ठार मारले तोच मसीहा होता, तो आम्हाला मुक्ती द्यायला आला होता व त्याला आम्ही अधर्माच्या हाती देऊन ठार मारविले. आता त्यांच्या अंतःकरणात सुटपुट लागलेली आहे की आता आम्ही काय करावे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत येशूला प्रभू आणि ख्रिस्त म्हणजे मसीहा असे देवाने प्रगट केले. आणि ही गोष्ट ऐकल्यावर ते घाबरले, कारण त्यांनीच तर येशूला वधस्तंभी दिले होते. अर्थात प्रेषित 2:37 जीवनाच्या अधिपतीला त्यांनी ठार मारले. त्या इस्रायली लोकांना हे कळले की जो देवपुत्र मसीहा त्याला नाकारले व ठार मारले हे त्यांना समजले व या वचनाद्वारे त्यांना टोचणी लागली, कारण तो तर त्यांना मुक्ती देण्यास आला होता. येशूचे पुनरुत्थान झाले नसते तर येशू केवळ मानव ठरला असता. जसे अनेक थोर पुरुष आज इतिहासात होऊन गेले जे मरण पावले व कालबाह्य होऊन धुळीला मिळाले, आणि तसाच प्रभू येशू ख्रिस्तही ठरला असता ऐतिहासिक दृष्टिकोनातून. परंतु तो मरणावर विजय मिळविल्याने देवाचा पुत्र घोषित झाला. कारण मृत्यू हा मानवांचा सर्वात मोठा शत्रू आहे ज्याला प्रभू येशूने जिंकले. अर्थात येथे तिसरी व फार महत्वाची गोष्ट आढळते व ती पुनरुत्थानाची वास्तविकता ही मनुष्याच्या मुक्तीचे कार्य पूर्ण झाल्याचे दर्शविते. लूका वर्तमान 19 अध्याय 10 वचन म्हणते, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. अर्थात येशू ख्रिस्त या जगामध्ये आपल्या स्वतःला कोणी शिक्षक म्हणून दाखवावयास, कोणाला नीतीचे केवळ शिक्षण द्यावयास आलेला नव्हता की तुम्ही सर्वांनी चांगले मनुष्य बनावे यासाठी आला नव्हता. तो हरवलेल्यांना शोधावयास आला होता, मनुष्यांना तारावयास आला होता. कशापासून? देवाच्या क्रोधापासून तारण्यासाठी, नरकाच्या भयानक शिक्षेतून वाचविण्यासाठी, अनंत जीवन देण्यासाठी तो आला होता. तो हरवलेल्यांना शोधावयास व तारावयास आला होता. काय हे तो करू शकला काय? प्रश्न आहे. जे तो करू इच्छित होता ते त्याने पूर्ण केले. करंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय आणि 17 वचन म्हणते, आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. अर्थात आमच्या पापाचा संबंध ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी आहे. ख्रिस्त जर पुनरुत्थित झाला नसेल तर आम्ही सर्व मनुष्य अजूनही पापातच आहोत. अर्थात ज्यावर आम्ही पूर्ण भरोसा केला तो केवळ मानव ठरला असता जर पुनरुत्थान त्याचे झाले नसते. परंतु त्याने मृत्यूवर विजय मिळविला व हे दर्शविले की तो देव आहे
व त्यानेच अखिल मानव जातीसाठी आपले रक्त त्यांच्या पापांसाठी पुरेसे बलिदान दिले. जर ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसता तर आम्ही पापात राहून नाश पावलो असतो. काय तुम्ही हे समजत आहात काय? म्हणजे तो त्यांना तारू शकला नाही असे झाले असते. परंतु वचन 20 म्हणते, तरी पण ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हा मनुष्यांच्या पापावर विजय प्राप्त करण्यासाठी होते. रोमकरसपत्र 4 अध्याय 24 आणि 25 वचन मी वाचत आहे. तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणांसाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणिले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावयास धरून देण्यात आला आणि आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा संबंध आमच्या नीतिमत्वाशी आहे. अर्थात येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसता तर आम्हाला नीतिमान गणण्यात आले नसते. हा आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रभाव. पुनरुत्थान नसते तर अनंत जीवनही नसते, कारण तो जगतो म्हणून आम्ही जगत आहोत. चौथी गोष्ट येथे पुनरुत्थानाबाबत अतिशय महत्वाची आहे व ती ही की मी आपली मंडळी बांधीन असे येशू स्वतः म्हणाला होता. इफिसकरासपत्राचा 1 अध्याय आणि याचा 20व्या वचनापासून मी वाचत आहे. त्याने 30 कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगांतील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व त्याच्या पायाखाली ठेविले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व भरतो त्याने ती भरलेली आहे. अर्थात ख्रिस्त येशूच्या मंडळीची स्थापना पवित्र आत्मा आला त्या दिवशी झाली आणि आम्हाला आढळते की पुनरुत्थान झाले नसते तर या ठिकाणी ख्रिस्ताची मंडळी स्थापली गेली नसती. येशूने म्हणूनच मत्तई 16 अध्यायात म्हटले, मी माझी मंडळी बांधीन. येशू ख्रिस्ताने कोणाही मनुष्याला या जगात आपली मंडळी बांधण्यासाठी एजंट ठेवलेलं नाही. येशू ख्रिस्त स्वयंभूत आपली मंडळी आज बांधत आहे. अर्थात ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मंडळीची स्थापना झालेली आहे व ख्रिस्त येशू पवित्र आत्म्याद्वारे आपल्या मंडळीत राहू लागला, त्यांच्यामध्ये वस्ती करू लागला. हे किती अद्भुत आहे. ख्रिस्ताची खरी मंडळी ही जिवंत आहे. अनंतामध्ये ख्रिस्ताचे जीवन हेच मंडळीचे जीवन आहे. जिथपर्यंत या गोष्टी आम्ही जाणत नाही, पाहत नाही, तिथपर्यंत देवाच्या मुक्तीची योजना आम्ही समजू शकत नाही. आम्ही देवाची करणी ओळखू शकत नाही. 5वी गोष्ट या ठिकाणी आम्हाला आढळते आणि ती आहे अनंतात देवाच्या लोकांना महान आशा देण्यात आली. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि याचं वचन 1 ते 3 मी वाचत आहे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावा जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. ही महान आशा ख्रिस्ताने आपल्या मंडळीला दिलेली आहे आणि ख्रिस्त पुनरुत्थित झाल्या कारणानेच तो गेलेला आहे आमच्यासाठी जागा तयार करावयास आणि आता मंडळीला न्यावयास तो येत आहे. तो समय फार जवळ आलेला आहे. म्हणूनच एक महान आशा आम्हा सर्वांना दिलेली आहे. येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हा ख्रिस्ताच्या मंडळीलाही पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रदान करण्यात आलेलं आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्राचा 15 अध्याय 50 वचनापासून मी वाचत आहे. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. आम्हावर आता मृत्यू राज्य करू शकणार नाही. अर्थात या ठिकाणी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे केवळ आमच्या जीवात्म्याची मुक्ती नाही, आमच्या शरीराचीही मुक्ती दिलेली आहे आणि आता आम्ही त्या क्षणाच्या फार जवळ आलेलो आहोत. क्षणात, निमिषात हे विनाशी शरीर आमचं पालटलं जाऊन आम्ही अविनाशी शरीर परिधान करणार आहोत. हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे अवश्य आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले
असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? जी गोष्ट येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर विजय पाहून त्याने दाखविले, तीच गोष्ट ख्रिस्ताच्या मंडळीच्या बाबतीतही ख्रिस्त मंडळीला त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने विजय देणार आहे, जेणेकरून आम्ही मरणांतून त्या पुनरुत्थानामध्ये आम्ही जाऊ. आणि पुनरुत्थानाचं महान अभिवचन आज ख्रिस्ताच्या मंडळीला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे दिलेलं आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनाचं ध्येय हे पहिले पुनरुत्थान आहे. पुनरुत्थान ही एक खात्री आहे आम्हा विश्वासणाऱ्यांना स्वर्ग राज्याची. येशूद्वारे आम्हीही मरणावर पूर्णतः विजय मिळवू व अनंत शरीर परिधान करू. हाच मरणावरचा विजय आहे. आमच्या शरीराची व जीवाची ही मुक्ती येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी पूर्णतः जोडलेली आहे. प्रेषितांची कृत्य 17 अध्याय 31 वचन म्हणते, त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. अर्थात प्रमाण काय पटविले आहे? मेलेल्यांतून उठवून ख्रिस्त येशू जो पुनरुत्थित झाला, अखिल मानवजातीचा तारणारा, तोच तारणारा व्यक्ती जो एके दिवशी संपूर्ण जगांतील मनुष्यांचा न्याय करणार आहे नीतिमत्वाने. संपूर्ण जगाचा न्यायाधीश बनून. प्रश्न आहे त्यावेळेला आम्ही कुठे असू? प्रियजन हो, ख्रिस्त येशू याच्यामध्येच अनंत जीवन आहे. ज्याला पुत्र लाभला त्याला अनंत जीवन लाभले. आज देव तुम्हाने आम्हाला बोलावत आहे, कारण त्याच्यावर विश्वास करणारा मरणांतून जीवनात पार जातो, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येत नाही. माझी इच्छा हीच आहे की आपणातील कोणीही ख्रिस्ताच्या न्यायात सापडू नये, परंतु अनंत जीवनात आम्ही प्रवेश करावा, एवढी कृपा देव आम्हाला प्रदान करो. आमेन. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा हा प्रभाव तुम्हाला आणि आम्हाला समजणं, जाणून घेणं, ओळखणं फार आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती तो येईपर्यंत आपण सर्वांबरोबर कायम राहो. आमेन. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.